नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया निवृत्तीधारकांना मोठा दिलासा, नो ड्यूज प्रमाणपत्राची अट अखेर रद्द, अर्थ विभागाचे या संदर्भात परिपत्रक जारी, जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। निवृत्तीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन मिळवण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर उपाययोजना म्हणून नो ड्यूज प्रमाणपत्र आणि कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नाही अशी प्रमाणपत्रे मागवण्याची जुनी पद्धत रद्द करण्यात आली आहे। अर्थ विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे। पेन्शन नियमामध्ये अशा स्वतंत्र प्रमाणपत्रांची कोणतीही तरतूद नसताना विविध पूर्वीच्या कार्यालयांकडून ही प्रमाणपत्रे मागवली जात होती। त्यामुळे सेवानिवृत्ती प्रस्ताव वेळेत महालेखापालांकडे पाठवले जात नव्हते। परिणामी कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर लाभ उशिरा मिळत होते। मात्र आता नव्या निर्णयामुळे निवृत्ती वेतन मिळण्याचा कालावधी कमी होणार आहे। कर्मचाऱ्यावर शासकीय थकबाकी आहे की नाही, तसेच कोणती विभागीय किंवा न्यायालयीन चौकशी सुरू आहे का याचे प्रमाणीकरण करणे अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक पूर्वीच्या पदस्थापनांकडून स्वतंत्र प्रमाणपत्रे मागवली जात होती। ही प्रक्रिया अनेक महिने रखडत होती। त्यामुळे हे प्रमाणपत्र मागविण्याची गरज नाही असे आता अर्थ विभागाकडून कळवण्यात आले आहे। यापूर्वी अंतिम वेतन प्रमाणपत्र प्रक्रियेत करण्यात आलेल्या सुधारणा लक्षात घेता स्वतंत्र नो ड्यूज किंवा विभागीय चौकशीच्या प्रमाणपत्रांची गरज उरत नाही असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे। या निर्णयाने निवृत्तीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे।